आता जे आपण तलावात आलो, नदीत आलो, हे एक नदी ते तिकडेच एक नदीत गेलोय आणि मी तुम्हाला दाखवू. समोर पोरं खेळते ते आणि तिकडे तिकडं समोर एक हनुमानचं मंदिर आहे. घनदाट जंगलात आहे पण सगळेजण हे करते ते सगळेजण नाचते ते आंघोळ करते ते आपले आपले ड्रेस धुते ते. आता पुढे गेल्यावर आम्ही तिथून प्रवास करून आलोय विद्यामाऊ माझे पप्पा आणि मी. आणि हे पाणी जरा हे प्राण्यांसाठी पाणी आहे, कारण की हे पाणी जेव्हा कमी होतं हे पाणी कमी होतं तेव्हा खूप कमी पाणी असायचं. माणसांना सोपं आहे जायला. आता काय हे जो पाऊस झाले ना, मग हे पाणी तिकडं नदीत चाललंय ना, मग हे पाणी भेटेल प्राण्यांना. पण जुळे असे ते अंगात गेले ते रक्त पितात असे ते, म्हणून सावध राहायचं वासोट्याला आहे. आम्ही पावसाळ्याच्या दिवशी आलोय. काय हे बघ, त्यात तिथून एक वाट आहे. आता इकडून सगळं आता तिकडं जायचं गेटच्या तिथं. आणि इथं पाण्यासाठी इथं थांबलो, सगळेजण लोक आहेत म्हणून. हे बघा माणूस तर पाण्यात धावतोय. काय एवढं पाणी खास आहे पण एवढं जास्त येतं. जंगलात आलो, प्राणी पण येऊ शकते तिथं. एवढं काही खास नाही आहे. हे वासोटा पूर्वीच्या असे हेच पाणी होतं, पण हे वासोटा पूर्वीचंच पाणी होतं, पण हे साठले जरा. बाबा त्याला वाचवायला जा ना, वाचू हे. आणि काय झाडं पडलेत. तुम्हाला दाखवतो. त्या पोरं काय पाणी खेळत बसले. पण हे जे पाणी आहे एकदम खास आहे, बघू शकतात तुम्ही. एकदम खास पण भिजायला तो खास आहे पाणी. पण काय लोक मागं राहिलेत आणि काय लोक पुढे येऊन थांबलेत आपल्या पोरांशी. काही खास पाणी आहे, टेस्टी आहे. बॉटलमध्ये भरू शकतात तुम्ही असं. हाय का इथं झुळू ना, लगता नाही आहे. और काय उतना हे पाणी खास आहे, पण जास्ती तर काय असं छोटे फिश चावू शकतात ना, म्हणून पाणी ना पार तिकडून आलेलं आहे. इकडून असं ते पाणी तिकडून चाललंय तिकडून. आणि मी थांबलोय की इथं जास्त पाणी आहेत आणि पहिला पण. चला मग दुसऱ्या याच्यात पाहू. बाय बाय.